स्वाधार योजना 2025-26 तर विद्यार्थ्यांचे फॉर्म सुरू झालेले आहेत। तर विद्यार्थी फॉर्म कसा भरायचा या संदर्भात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये संपूर्ण व्हिडिओ दिलेले आहेत। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता आणि फॉर्मसाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहे आपल्याला ते कोणत्या स्वरूपामध्ये पाहिजे या संदर्भात आपण एक व्हिडिओ दिलेला होता, परंतु जो GR आलेला होता त्या GR नुसार डॉक्युमेंट्समध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे आणि बघू शकता। तर एक नंबरचं डॉक्युमेंट्स काय म्हटलेलं आहे, भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र हे नोटरी मागण्यात आलेलं आहे या वर्षीला। या अगोदर आपण नॉर्मल पेपरवर ॲफिडेविट करून देत होतो, त्यानंतर बघू शकता की यामध्ये एक अजून लेटर सुद्धा सांगण्यात आलेले की विद्यार्थ्याने सादर केलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र सुद्धा या वर्षीला लागणार आहे। कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेला नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारनामा, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा। तर यामध्ये आपण बोनाफाईड सर्टिफिकेट देतो। तर हे जे 5 डॉक्युमेंट्स आहे या 5 डॉक्युमेंटवर अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट सांगण्यात आलेले आहे आणि यामध्ये डॉक्युमेंट कसे बनवायचे या संदर्भात सुद्धा आपण अपडेट बघणार आहे। तर बघू शकता हे जे नोटरी आहे यामध्ये भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबत तर हे तुम्हाला ॲफिडेविट करायचं नाही आहे, नोटरी करायची आहे आणि बाकीचे डॉक्युमेंट्स तुम्ही ॲफिडेविट सुद्धा करू शकता, कारण यासमोर स्पेशली नोटरी सांगण्यात आलेला आहे त्यामुळे। आणि तुम्हाला जे भाडे करारनामा आहे हा सुद्धा द्यावा लागणार आहे। भाडे करारनामामध्ये नोटरी सांगण्यात आलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही हे रेग्युलर ॲफिडेविट सुद्धा देऊ शकता, कारण भरपूर साऱ्या अपडेट भरपूर ठिकाणावरून माहिती घेतलेली आहे, भरपूर ठिकाणी व्हिजिट केली, त्यांच्याकडून माहिती घेऊन आपण हा व्हिडिओ बनवत आहे। भरपूर दिवस झाले विद्यार्थ्यांनी कमेंट्स करत आहे की सर नोटरीचा व्हिडिओ द्या, परंतु आपण व्हिडिओ दिलेला नाही, कारण की जोपर्यंत प्रॉपर माहिती मिळत नाही 1 ते 2 ठिकाणावरून तोपर्यंत आपण कोणताही व्हिडिओ देत नाही, कारण की विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट बनवण्यासाठी जो खर्च येतो तो खर्च परत यायला नको, त्यामुळे आपण माहिती घेतल्यानंतरच व्हिडिओ बनवतो। तर यामध्ये आता आपण जे ॲफिडेविट बनवणार आहे याबद्दलची माहिती तुम्हाला सांगणार आहे की नेमकी कशी बनवायची। आणि जे भाडे करारनामा आहे जर तुम्हाला नोटरी केलेला असेल तर तो चालते, किंवा नसेल केला तर ॲफिडेविट करून घ्या आणि नोटरी केला तरी चालेल। जर कोणत्या विद्यार्थ्याने नोटरी केलेला असेल किंवा नोटरी करायचा असेल तरीही चालेल, तुम्ही करू शकता, कारण की जर तुम्ही हे पहिले डॉक्युमेंट बनवण्यासाठी जर तुम्ही नोटरी करत असेल तर तुम्ही विचार करत असेल की भाडे करारनामा सुद्धा आपण नोटरी करून घेऊ, तर तुम्ही करू शकता, यामध्ये कुठेही कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही। तर बघू शकता अशा प्रकारे एका विद्यार्थ्याने 100 रुपयाच्या स्टॅम्पवर नोटरी केलेली आहे आणि त्यामध्ये कोणकोणते पॉईंट्स हे नोट केलेले आहेत तुम्ही सुद्धा बघू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा 100 रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागेल नोटरी करण्यासाठी। त्यानंतर अशा प्रकारे यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडेल। तर यामध्ये बघू शकता प्रतिज्ञापत्र नोटरी म्हणून नमूद केलेलं आहे। तर बघू शकता भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबत जे आपल्याला नोटरी करण्यास सांगितलेलं आहे GR नुसार यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। हा पॉईंट जो होता विद्यार्थ्यांनी हा स्टार्टिंगला नोट करून ठेवलेला आहे। त्यानंतर मी म्हणजे नाव विद्यार्थ्याचे, वय 18 वर्ष, व्यवसाय शिक्षण, त्यानंतर विद्यार्थ्याचा संपूर्ण ॲड्रेस, हल्ली मुक्काम जिथे तो भाड्याने राहत आहे सध्या तिथला संपूर्ण माहिती, अमरावती जिल्हा अमरावती, भाड्याने राहत आहे म्हणजे ज्यांच्याकडे राहत आहे। मी सत्य प्रतिज्ञापत्रावर लिहून देतो की सन 2025-26 या कॉलेजचं नाव येईल, इथे संपूर्ण कॉलेजचं नाव अमरावती तालुका जेही कॉलेजचं नाव आहे। अशा प्रकारे येथे BTech मध्ये 2ऱ्या वर्षाला शिक्षण घेत असून मी मूळचा रहिवासी, इथे ॲड्रेस येईल रहिवासी आहे, सध्या मी जिथे भाड्याने राहत आहे इथला ॲड्रेस येईल। त्यानंतर शैक्षणिक कामी भाड्याने राहत आहे, मला शासनाकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्याकरिता मी भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबत तसेच कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याबाबत या विद्यार्थ्यांनी तिसरा पॉईंट होता जो सर्वात शेवटी दिलेला होता, 4थ्या की 5व्या नंबरच्या पॉईंटला दिलेला आहे, तुम्ही GR मध्ये चेक करा, तो पॉईंट सुद्धा याच नोटरीमध्ये नमूद केलेला आहे। म्हणजे या विद्यार्थ्याने दुसरा सुद्धा पॉईंट नमूद केलेला आहे, तुम्ही सुद्धा करू शकता। फक्त एकच करा की हा जो पॉईंट आहे विद्यार्थ्यांनी मधात ॲड केलेला आहे, तर तुम्ही स्टार्टिंगला जेव्हा ते पहिलं पेज दाखवलेलं होतं तुम्हाला त्यामध्येच तुम्ही हे 3 पॉईंट ॲड करा, भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे तसेच कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र। 3 पॉईंट तुम्ही स्टार्टिंगला ॲड करा, म्हणजे 3 पॉईंटसाठी तुमचं हे एकच प्रतिज्ञापत्र लागू शकते, ते म्हणजे हे नोटरी। विद्यार्थ्यांनी संपूर्ण माहिती समजून घ्या, कारण डॉक्युमेंट जर चुकले तर तुम्हाला परत डॉक्युमेंट्स करायचं काम पडू शकते।
फॉर्ममध्ये जर त्रुटी आली तर तुमचं जे पेमेंट आहे, तुमचे जे पैसे आहे, तुमचे जे स्कॉलरशिप आहे, हे सुद्धा लेट होऊ शकते. त्यामुळे हे 3 जे पॉईंट आहे, हे तिन्ही पॉईंट तुम्ही स्टार्टिंगला सुद्धा ॲड करा. अशा प्रकारे मधात सुद्धा ॲड करा. त्यानंतर बघू शकता, तरी वरील सर्व माहिती सत्य बरोबर असून चूक अथवा खोटेपणा निघाल्यास मी भारतीय दंड संहितेतील कलमानुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. इथं प्रशिक्षणार्थी म्हणजे विद्यार्थ्यांची सही राहणार आहे. इथे सर्व हे स्टॅम्प मारला जाणार आहे नोटरीचे. त्यानंतर नोटरीबद्दल अशा प्रकारे संपूर्ण जे नोटरीचे जे रूल्स रेग्युलेशननुसार असे स्टॅम्प लावण्यात येणार, स्टिकर वगैरे जेही तुमचे तिकीट वगैरे असते हे लावण्यात येणार. तर अशा प्रकारे तुम्ही नोटरी बनवू शकता जी सांगितलेली आहे. आणि राहिला प्रश्न रेंट ॲग्रीमेंटचा, तर रेंट ॲग्रीमेंट तुम्ही नॉर्मल पेजवर म्हणजे जेही ॲफिडेविट आहे ती बनवू शकता. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर सुद्धा बनवू शकता. आपण एक डेमो म्हणून तुम्हाला दाखवणार आहे. विद्यार्थ्यांनी त्या डॉक्युमेंटची सुद्धा नोटरी केलेली आहे. त्या विद्यार्थ्याचे म्हणणे होते की मी एका नोटरीसाठी जात आहे तर मी दोन्ही नोटरी म्हणजे रेंट ॲग्रीमेंटच बनवायचं होतं, तर ते सुद्धा बनवून घेतलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. परंतु GR मध्ये नोटरी सांगितलेली नाही आहे रेंट ॲग्रीमेंटची. नॉर्मल ॲफिडेविट सुद्धा चालू शकते. तरी सुद्धा तुम्ही एकदा तुमच्या ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या. होऊ शकते तुमचे ऑफिसवाले तुम्हाला काही वेगळी माहिती देऊ शकतात. त्यामुळे तिथून सुद्धा एकदा माहिती घ्या. हा व्हिडिओ बघा, त्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स भरा. फॉर्म भरण्याचा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि आपला फॉर्म फिलअप करा. तर विद्यार्थ्याने स्टार्टिंगला बघू शकता हे 3 पॉईंट ॲड करा. भाड्याने राहत असल्याबाबत, स्थानिक रहिवासी नसल्याबाबत, तसेच कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसल्याबाबत असे प्रतिज्ञापत्र लिहा. कुठे लिहायचं बघा, तर तुम्ही इथे लिहा भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याबाबत, तसेच जे आता सांगितलेलं आहे की कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र. हा पॉईंट तुम्ही तिन्ही जे पॉईंट सांगितलेले आहे हे तिन्ही पॉईंट स्टार्टिंगला लिहा आणि मग तुमचा मजकूर सुरू करा. अशा प्रकारे ॲफिडेविट करून तुम्ही नोटरी करून घ्या. त्यानंतर बघू शकता एका विद्यार्थ्यांनी सांगितलं तुम्हाला की आता जो रेंट ॲग्रीमेंट आहे म्हणजे भाड्यापट्ट्याचा करारनामा किंवा रेंट ॲग्रीमेंट, अशा प्रकारे हे सुद्धा त्यांनी नोटरी करून घेतलेलं आहे. त्यांनी साधं ॲफिडेविट केलेलं नाही आहे. यामध्ये नोटरीचा जो फॉर्मॅट आहे, हा नोटरीचा फॉर्मॅट जेही तुमचं कॉम्प्युटर सेंटर असेल आजूबाजूला किंवा तहसीलच्या बाजूला किंवा कोणत्याही ऑनलाईन सेंटरला तुम्हाला हे नोटरीचा फॉर्मॅट भेटून जाईल. सेतू केंद्रावर सुद्धा हा नोटरीचा फॉर्मॅट तुम्हाला भेटून जाईल. अशा प्रकारे तुम्ही जेही रेंट ॲग्रीमेंटचा फॉर्मॅट आहे हा तुम्ही एकदा तुम्हाला प्रिंट करून घ्यावा लागेल जर नोटरी करत असेल तर. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. या अगोदर आपण व्हिडिओ दिलेला आहे की डॉक्युमेंट्स बाकीचे कसे बनवायचे आणि नोटरीबद्दल जे नवीन GR नुसार जी माहिती आलेली आहे त्यानुसार ही संपूर्ण माहिती आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जेही ॲफिडेविट आहे हे बनवून घ्या. बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत जसे की 5 किलोमीटरचं लेटर आहे हे सुद्धा तुम्ही कॉलेजमधून घेऊ शकता. प्रेझेंटी आहे हे सुद्धा कॉलेजमधून. बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नात दाखला हे डॉक्युमेंट तुम्ही सर्व रेडी करू शकता. संपूर्ण डॉक्युमेंट्स रेडी करा आणि आपला फॉर्म फिलअप करा आणि आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला तो फॉर्म सबमिट करा. कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे ही दिली जाणार. आणि फॉर्म भरायच्या अगोदर किंवा डॉक्युमेंट बनवायच्या अगोदर एकदा आपल्या ऑफिसला व्हिजिट करा. त्यांच्याकडून सुद्धा काही माहिती असेल तर एकदा घ्या आणि त्यानंतरच तुम्ही आपले व्हिडिओ बघून तुमचा फॉर्म भरा. कारण तुम्हाला ऑफिसने जर कोणती माहिती वेगळी सांगितली तर त्या प्रकारे आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रकारे या दोन्ही मिळून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. म्हणजे तुमच्या फॉर्ममध्ये कुठेही अडचण किंवा कोणतीही चूक होणार नाही. तर कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि स्वाधार योजना 2025-26 बद्दल ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती. यानंतर जी ही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.